सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूअर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. तर मंडळी, सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाच्या टीझरचा रिव्ह्यू देखील आपण केला होता. या चित्रपटाचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न. तर हा चित्रपट कोणत्या विषयावरती आहे आणि या चित्रपटामध्ये असं काय काय दाखवलेलं आहे त्याच विषयावरती आपण आता भाष्य करणार आहोत. चला तर आपण हा ट्रेलर पाहूयात आणि आपल्याला काय काय गोष्टी कळत आहेत ते पाहूयात. अरे टिप्स हेच फिल्म्स. वय असतं लग्न करण्याचं. मला पण वाटू द्या ना मग तसं. पण मला शुभांगी करायचं गोखले. लग्न. अगं आपल्याकडे लव्ह मॅरेजेस होतात. एवढ्या मुली दाखवल्या ना, याला काही पसंतच पडत नाही. माझ्यासारखं करून टाक आता. मॅट्रिमोनियल साईट जिंदाबाद. तू जर अरेंज मॅरेज केलंस ना तर तुझा डिवोर्स होईल. भास होती मला पहिल्याच टिप्स फिल्म्स प्रस्तुत. नाव माझ्या भावाचं नाव अमिताभ आहे, आई स्मिता, बाबा शशी आणि आजी नू. क्या बात आहे. बाबू बोशाय. आमचं घर जरा बॉलिवूड थीमच आहे. जरा बॉलिवूड. डोळ्यात आसन हुर हुर हे. तू पडलीयस प्रेमात कधी? कोणाही शेमड्या लोकांची लव्ह स्टोरी असते, मग माझी का नाही? वेळ शेंबड्या लागतो लोक. माणसं कळायला, विचार जुळायला. टक्कल पडायच्या आत लग्न करून टाकावं. मी तुला अशी लग्नासाठी भेटायला आली हे आजीला कळलं तर तिला हार्ट अटॅक येऊ शकतो. हे भगवान. 2 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात. अशीच असेल का? अरेंजवाली लव्ह स्टोरी. अशीच असेल का ती? तू पडलास प्रेमात हा म्हणजे 4 वेळा. 4 वेळा 4 वेळा. आणि त्यातल्या एकाही मुलीला तुझ्याशी लग्न करावं असं वाटलं नाही. हो वा. हे कोण? ते शुक्रवारी पण सुट्टी आली ना. पण हे कोण? हे हे? माहित नाही. माहित नाही. जो तुझे यार दिल में बजी गिटार. लग्न हा काही सोपा विषय आहे. अदिती मी मोके. आत्ता कुठे भाजी घ्यायला बाहेर पडलोय ना. पहिल्याच भाजीवाल्याकडे गौर घेतलीच पाहिजे ना. बजी गिटार चलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार. तुला एक नाही 4 बायका पाहिजेत. जेवण बनवणारी, गप्पा मारता येईल अशी आणि 4 असं बायका. पब्स मध्ये नाचणारी हॉट अशी. प्रत्येकाला आपली बायको हिरोईन हवी असते, रसिका सुनील. पण जी आपल्याला समजून घेईल ती आपली श्रीदेवी. अरे रे रे येडा झालो रे पार श्रीदेवी. विशाल विमल मोढवे. झालो रे पार गेलो रे. अरे रे रे येडा झालो रे पार गेलो रे. अरे रे रे येडा झालो रे पार गेलो रे. अरे रे रे मैं तो गया रे. दिल भी गया रे. अरे गया गया गेला रे. श्रीदेवी तुला का प्रसन्न. करायचं लग्न? कंटाळा आलाय म्हणून, किंवा सगळे करतायत. मग खरं सांगू, कंटाळा आलाय. प्लीज. मला नाही माहित. 2 फेब्रुवारी 2024. तर मंडळी, असा हा ट्रेलर आहे श्रीदेवी प्रसन्न या मराठी चित्रपटाचा आणि येत्या 2 तारखेला हा चित्रपट येतोय. विशाल मोढवे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या 2 तारखेला येतोय आणि याच्यामध्ये भली मोठी अशी स्टारकास्ट आहे. मराठीतील नावाजलेले कलाकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभांगी गोखले आहेत, त्याच्यानंतर संजय मोने आहेत, सई आहे आणि सिद्धार्थ आहेच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त बरीचशी अशी स्टारकास्ट आहे, जी मोठी मंडळी आहेत या चित्रपटामध्ये. तर असा हा चित्रपट आहे. अरेंजवाली लव्ह स्टोरी आहे. याच्यामध्ये विवाह संस्थेवरती पण थोडासा एक सीन दाखवला होता जीवनसाथी.com आणि त्याच्यानंतर तिथे अरेंज मॅरेजसाठी हे दोघे जण भेटतात मॅट्रिमोनियल साईटवरती आणि त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये फुलत जाणारी एक प्रेम कहाणी या चित्रपटामध्ये असणार आहे. सोबत बॉलिवूडचा टच आहे. देखा जो तुझे यार सारखं बॅकग्राऊंडला गाणं वाजतंय आणि या गाण्यामध्ये श्रेयस तळपदे देखील आपल्याला दिसणार आहे. लव्ह स्टोरी आहे पण एक वेगळी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मी तर या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहे. मला तर रोमॅन्टिक असे चित्रपट जे असतात, मराठीत असो, हिंदीमध्ये असो किंवा इतर भाषेतले असो, प्रचंड आवडतात. तर तुम्हाला देखील आवडतात का असे रोमॅन्टिक चित्रपट? आणि मराठीमधील तुमचा सर्वात आवडता रोमॅन्टिक चित्रपट कोणता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.